नमस्कार, मैं आसफान शाह। महाराष्ट्र के सातारा जिले के कराड़ से एक चौंकाने वाली घटना सामने आई। कराड़ में बॉयफ्रेंड ने अपनी गर्लफ्रेंड को ऊंची इमारत से नीचे फेंक दिया, जिसमें उस लड़की की मौत हो गई। इस वारदात के बाद पूरे इलाके में सनसनी फैल गई। बता दें कि दोनों कराड़ के एक मेडिकल कॉलेज में पढ़ाई करते थे और दोनों प्रथम वर्ष के छात्र थे। बताया जा रहा है कि दोनों स्कूल के दिनों से ही रिलेशनशिप में थे और बाद में दोनों ने मेडिकल की पढ़ाई के लिए कराड़ के मेडिकल कॉलेज में एडमिशन ले लिया। वहीं मृतक आरुषि सिंह मूल रूप से बिहार के मुजफ्फरपुर की रहने वाली है, जबकि आरोपी युवक ध्रुव चिक्कर हरियाणा के सोनीपत का रहने वाला है। जानकारी के अनुसार ध्रुव कॉलेज के पास किराए के फ्लैट में रहता था और बुधवार को उसने आरुषि को अपने फ्लैट पर बुलाया था, जहां दोनों के बीच तीखी बहस हुई। ध्रुव ने आरुषि पर किसी और के साथ प्रेम संबंध होने का आरोप लगाया, जिसके बाद दोनों के बीच बहस हो गई। देखते ही देखते बहस हाथापाई तक पहुंच गई और इसमें दोनों को चोटें भी आईं। इसी दौरान युवक ने अपनी प्रेमिका को बिल्डिंग से नीचे फेंक दिया, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। इधर मृतक के परिवार ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कराया है। आरोपी का फिलहाल इलाज चल रहा है, जिसके बाद उसकी गिरफ्तारी की जाएगी। 30 तारखेला कराडमध्ये एक घटना घडलेली आहे। याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी 2-3 वर्षापासून एकमेकांची ओळख होती, एकमेकांचे चांगले संबंध होते। असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे। ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते। शिक्षण घेत असताना यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले। हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली। त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघळला की शेवटी त्या मुलाने त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणीवरून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये आम्ही 168/24 या CR खाली आम्ही 302 प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन 103 BNS प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे। त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही पुरावा गोळा करतो आहे। तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे। त्याला किरकोळ जखमा आहे, त्यांच्या अनुषंगाने त्यात सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला तपास गोळा करता येईल आणि एक भक्कम अशी केस आम्हाला न्यायालयाच्या समोर हजर करता येईल।